राज्यात मानाची समजली जाणारी अकलूजची लावणी स्पर्धा आजपासून खरं तर सुरू झालेली आहे। या लावणी स्पर्धेला खरं तर भाग घेण्याकरिता किंवा कला सादर करण्याकरिता नवीन कलाकारांना एक पर्वणी असते। असेच अनेक नवीन कलाकार खरं तिथं घडलेले आहेत। असेच नवीन कलाकार आपल्या बरोबर आहेत। काय सांगता तुम्ही पहिल्यांदाच येतं काम करताय? आनंद वाटतो, सांग ना, बोल। खूप खुशी होते की आम्ही अकलूजच्या स्टेजवर काम करतोय आणि रूपाताईच्या पार्टीतून आम्ही सहभाग घेतलाय। आम्हाला योगेश सरांनी कोरिओग्राफ केलंय। पण हे अकलूजचं स्टेज म्हणजे खरं तर आमच्यासाठी एक स्वप्नच आहे, का तर या स्टेजवरती भरपूर मोठे मोठे कलाकार घडलेत आणि हे स्टेज म्हणजे एक असं आहे की एक मोठा कलाकार घडवण्याची फॅक्टरीच आहे अकलूज। आणि इथं कार्यक्रम करायचं म्हणलं की आम्हाला खूप आनंद होतोय। हे आमच्यासाठी खरं तर दिवाळीच आहे। अकलूज आहे म्हणलं तर आमची जोरदार तयारी असते, असं वाटतं की दिवाळीच आहे आमची। किती किती तास तुम्ही प्रॅक्टिस करताय? असे सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम प्रॅक्टिस असते। किती तास तुम्हाला जे परिश्रम 4 ते 5 तास प्रॅक्टिस करतो आम्ही। पहिल्यांदा या वर्षी पहिलाच टाइम आहे माझा। हो। तुम्ही काय सांगता? काही नाही, माझी म्हणजे दुसऱ्यांदा केलाय मी हा कार्यक्रम, पण मला खूप आनंद वाटतो कारण की रूपाताईनं खूप आम्हाला सपोर्ट केला। कारण की त्यांना वाटलं नाही का त्यांची हॅट्रिक झाली तर आम्ही म्हणजे बॅकच्या मुली शिकलो पाहिजे ना, म्हणून त्यांना आमच्यासाठी खूप कष्ट केलेले नाही का। चला हे करा ते करा, आम्हाला काही नॉलेज नव्हतं याच्यातलं, त्यांच्यापासूनच आम्हाला सगळ्या काही गोष्टी अनुभवी आल्या। किती वर्ष झाले तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेताय? तुमचा नंबर देखील या स्पर्धेला आलेला आहे। तुमचं नाव अगदी 7 समुद्रापलीकडे गेलेलं आहे। काय वाटतं या स्पर्धेमुळे? या स्पर्धेमुळे शिकायला मिळतं आणि नाव पण खूप होतं। गेले 20 वर्ष झालं मी स्पर्धेमध्ये भाग घेते। आमची हॅट्रिक झालेली आहे म्हणून आम्हाला स्पर्धेत उतरता येत नाही, पण हे सगळे नवीन कलाकार यांना खूप आवड आहे शिकायची, म्हणून यांना पुढाकार देऊन यांना शिकवायचं आणि यांना आवड असल्यामुळं आपण शिकवायचं। या गोष्टीवर मी यांचं कौतुक करणार आहे की खरंच यांनी यांची हॅट्रिक केली। यांना खरं तर काहीच म्हणजे हे नाहीये, यांनी आमच्यासाठी हा कार्यक्रम घेतला, आमच्यासाठी ते पण मेहनत करतात, सकाळी आमच्या सोबत रिहर्सलला उठतात, म्हणून त्यांनी आम्हाला चान्स दिला आणि आम्हाला तयार केलं। तेवढेच ते पण मेहनती करतात, म्हणजे आमच्यासाठी उठतात, आम्हाला रिहर्सलला आवरतात, आमच्या मागच असतात। जेवढी आमची मेहनत आहे आमच्यापेक्षा डबल। किती तास तुम्ही रिहर्सल करताय? आम्ही 4 ते 5 तास रिहर्सल करतो दिवसातले। तुम्ही लावणी स्पर्धा सुरू झाल्यापासून 5-6 महिने आधी। आपण बघितलं असेल की एका बाजूला ही कला आता लुप्त होत चाललेली आहे, दुसरीकडे डॉल्बीच्या तालावर देखील आपले नवीन थिएटर आलेले आहेत। काय कसं वाटतंय? डॉल्बीची लावणीची बरोबरी होऊ शकत नाही। लावणी ही आतून काळजातून भिडते माणसांना, तसं डॉल्बी वगैरे नाहीये, कारण की लावणी ही लोकांचं काळीज आहे, लोककला आहे, ही जिवंत राहिली पाहिजे, टिकली पाहिजे। अकलूजसारखे खूप मंच तयार व्हायला पाहिजे, नवीन नवीन कलाकार घडले पाहिजे, नवीन नवीन कलाकारांना लावणी शिकायला मिळली पाहिजे। आणि हल्ली डीजेमुळं आणि याच्यामुळे जरा लावणीला थोडासा विसरच पडलाय मला असं वाटतंय, पण असं होऊ नये, विसर पडू नये। लावणी जोरदार ऐकायला, बघायला, शिकायला माणसांनी यायला पाहिजे। कोणती लावणी यावेळेस तुम्ही तयार केली आजच्या शोला? सुंदरा मनामध्ये भरली, ती एक पारंपरिक लावणी आहे। सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग, अरे गड्या हौस नाही उरली म्हणून विरली पुन्हा नाही ठरली कुणाची सांग नारी ग। हे एक पारंपरिक लावणी आहे आणि खूप सुंदर आहे। अकलूजहून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।